नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी हरीश लातूरकर आपल्या सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी या ऍपमध्ये त्याच पद्धतीनं या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हरीश लातूरकर अकॅडमी या ऍपमध्ये आपण 8वी शिष्यवृत्तीची घटकनिहाय टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ती टेस्ट सिरीज जाऊन पाहू शकता, सोडू शकता. ओके, आपण चालू करूया. आजचा आपला भाग आहे नित्य समानता भाग 4. चौथा भाग आपला चालू आहे. त्यातला पहिला प्रश्न मी स्क्रीनवर घेतोय. ओके, पहिला प्रश्न पहा. 4.8 चा क्यूब प्लस 3.2 चा क्यूब भागिले 4.8 चा स्क्वेअर मायनस 4.8 इंटू 3.2 प्लस 3.2 चा स्क्वेअर. ओके, हा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर शोधायचा आहे आपल्याला. माइक म्यूट ठेवा. वेदिका वेदिका माइक म्यूट ठेव. वेदिका माइक म्यूट कर. वेदिका वेदिका चिकुडेकर माइक म्यूट ठेवा तुमचा. सर्व विद्यार्थ्यांनी माइक म्यूट करायचं. हा, तर हा प्रश्न सोडवायचा कसा सर? तर तुम्हाला माहित आहे बघा, आता हे याला ए समजलं मी, याला बी ए समजलं आणि याला बी समजलं. ओके, याला बी ए समजलं, ए क्यूब, याला बी समजलं बी क्यूब. ए क्यूब प्लस बी क्यूबचं सूत्र आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. काय सूत्र आहे? ए प्लस ए क्यूबचं बी क्यूब सूत्र काय? हे वरचं ए क्यूब प्लस बी क्यूब बी समजतोय आणि खालच्या याला ए स्क्वेअर समजतोय, ह्याला ए समजतोय, ह्याला बी समजतोय आणि ह्याला बी स्क्वेअर समजतोय. ओके, इथपर्यंत कळतंय का? इथपर्यंत काही अडचण नसेल कुणाची. नाही. ओके, हा. आता पहा, एक ए क्यूब प्लस बी क्यूब सूत्राचा विस्तार काय रे? ए क्यूब प्लस बी क्यूबचा विस्तार आहे ए प्लस बी, ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. मी काय केलं या स्टेप मध्ये? ए प्लस ए क्यूब प्लस बी क्यूबचा विस्तार लिहिला. इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. ओके, आता बघा, हे कॅन्सल झालं. राहिले काय? राहिले ए प्लस बी राहिले फक्त. ए प्लस बी, बरोबर आहे. मग ए काय आपलं इथं? आपलं ए आहे इथं 4.8 आणि बी आहे 3.2. त्याची बेरीज 4.8 आणि 3.2 बेरीज करा. 8 आणि 2 10 0, 4 1 4 1 5 5 आणि 8 8.0. ओके, उत्तर काय तर 8.0. उत्तर येतं 8. आता मला सांगा, याच्यामध्ये तुम्हाला डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. समजलं सगळ्यांना? समजलं असेल तर माना हलवा. तुमच्या मान्य दिसतात मला. ओके, व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांनी. चला, पुढचा प्रश्नाकडे आपण जाऊया. ओके, आता माझ्याकडे जे बुक आहे ते थोडं जुनं आहे. 2025चं बुक मी टायपिंगसाठी दिलेलं आहे, क्वेश्चन्स टायपिंगसाठी. तर यामध्ये जे आहेत ते आपण क्वेश्चन घेऊया. हा प्रश्न आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 18 विचारलेल्या परीक्षेला हा प्रश्न. ओके, बीजगणितामध्ये सर्वाधिक प्रश्न हे नित्य समांतर पडतात. ओके, एक्सेल समीकरण एखादा प्रश्न पडतो किंवा आजचा जो आहे की बेरीज बेरीज राशीची बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार त्यावर सुद्धा एखादा प्रश्न पडतो. तर सर्वाधिक प्रश्न हे नित्य समांतरमध्ये ह्याच्यावर पडत असतात. ओके, आपण जर पुढच्या प्रश्नाकडे. माईक म्यूट ठेवा, माझं माईक ऑन आहे. चला, पुढचा प्रश्न. 27 एक्स क्यूब मायनस 64 एक्स क्यूब त्याचे अवयव पाडा. अवयव कोणते? अवयव काढायचे. ओके, मग सर अवयव कसं काढणार? ते एकदम सोपं आहे. पहिल्यांदा बघा, ही जी राशी दिली तुम्हाला बेजीक राशी, ही बेजीक राशी कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे? ही बेजीक राशी आहे बघा, 27 म्हणजे काय आहे? 27 कशाचं घन आहे? 3 चा घन आहे, 3x चा क्यूब. ओके, मायनस 64 कशाचं घन आहे? 4 चा. एक्स क्यूब कशाचा आहे? x चा. 4 छेद x त्याचा क्यूब. म्हणजे ही जी बेजीक राशी आहे ती a क्यूब मायनस बी क्यूब या फॉर्मॅटमध्ये आहे. ओके,
मग ए वजा ए क्यूब वजा बी क्यूब याचा जो विस्तार असणार आहे तो त्या पद्धतीनं या सूत्राचा विस्तार आपल्याला मांडायचा आहे. समजतंय? या अडचण नसली याच्यामध्ये. मला वाटतं हा प्रश्न आपण घेतलाय का रे सोडून? घेतलाय सर. हा, कारण आपण घेतला बुक बदलल्यामुळे थोडं प्रॉब्लेम होतोय. पण ठीक आहे. मला याचा विस्तार कसा लिहिणार सांगा. मी आता ए ए वजा ए ए वजा तरी सोडून देऊया हा प्रश्न आता घेतलाय तर. ठीक आहे. ए क्यूब वजा बी क्यूब याचा विस्तार काय असतो? याचा विस्तार असतो ए वजा बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर हा विस्तार असतो. मग इथे ए काय इथं ए समजा 3x बी समजा 4/x. ठेवाय असतो याच्यामध्ये ए वजा बी 3x वजा 4/x ए स्क्वेअर म्हणजे 3x चा स्क्वेअर 9x स्क्वेअर अधिक 3x गुणिले 4/x अधिक 4x चा स्क्वेअर म्हणजे 16/x. एक्सेस कॅन्सल. काय होतं पुढल्या स्टेप मध्ये 3x वजा 4/x 9x स्क्वेअर 3 चौक 12 प्लस 16/x अवयवी. समजतंय? लक्ष शिकवण्याकडे द्या, हो घरात गप्पा सर. मारू नका. ओके, हो सर. टीचिंगकडे लक्ष असू द्या. हो सर. आणि इतर वेळेस रिप्लाय दिल्यानंतर प्लीज माईक ऑफ करायचा. हम्म? हा. ठीक आहे. आता आपण जाऊ पुढल्या प्रश्नाकडे. पुढला प्रश्न कोणता आपण बघूया. हिरवणीचा प्रश्न. हो. हो. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. 1.7 मायनस 0.7 का क्यूब भागिले 1.7 सर ब्लर प्लस 0.3 1.7 प्लस 0.3 चा क्यूब चा क्यूब. ठीक आहे. आता हा प्रश्न सोडवायचा कसा आपण ते पाहूया. ओके, थोडस हा दिसतंय आता व्यवस्थित. आता बघा हा प्रश्न सोडवायचा कसा रे. तर हे बघा इथं 1.7 आणि 0.7 म्हणजे किमती बदल आहेत. तर खाली 1.7 प्लस 0.3 आहे. ओके, बर. आता याच्यामध्ये सूत्र वापरू नका, डायरेक्ट सोडून तर सुटते बघा. 1.7 0.7 किती राहिले रे? एक राहिली चालेल ना. 1.7 आणि 2.0.3 तर 2 चा घन. 1 चा घन 1 2 चा घन 8 110 उत्तर येऊन जातं. इथे काही सूत्र वगैरे वापरत बसू नका, सोपं होऊन जाते. समजतंय? अजून एकदा सांगा की. बर, इकडे बघा 1.7 मायनस 0.7 काय राहतं रे? 1 राहते. ओके, 1.7 प्लस 0.3 काय राहते? 2 राहते. 2 चा घन 8 1 चा घन 1 110 उत्तर. कळलं? हो. इतकं सोपं आहे. आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. उत्तर प्रश्न ऑन युअर स्क्रीन आहे. 1.8 चा चौथा घात वजा 1.2 चा चौथा घात भागिले 1.8 चा दुसरा घात अधिक 1.2 चा दुसरा घात. आता इथं बघा, इथं जी राशी दिली बेजिक राशी दिली त्यामध्ये सेम राशी वर आणि खाली. इथं फॉर्म्युला वापरायची, विस्तार सूत्राचा वापर करायचा आहे. ओके, मग सर कोणत्या सूत्राचा वापर करणार? तर एक बघा, ए ला ए बरोबर 1.8 करा आणि बी बरोबर 1.2 करा. काय होतं इथं तयार? ए चा चौथा घात वजा बी चा चौथा घात भागिले ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग हे तयार होत आहे. तर काय अडचण आहे?
नाही. आता मला कोण सांगेल एचा चौथा घात वजा बीचा चौथा घात सूत्र काय असतं? त्याचं सूत्र होतं एचा वर्ग अधिक बीचा वर्ग कंसात एचा वर्ग वजा बीचा वर्ग. हा विस्तार कशाचा रे? तर या सूत्राचा विस्तार आहे. बरोबर आहे. हम्म. पुढं खाली काय रे? खाली खाली ए वर्ग प्लस बी वर्ग. आता ए वर्ग प्लस बी वर्ग ही पूर्ण राशी कॅन्सल होते. ही राशी कॅन्सल लागते काय रे? रात्री ए वर्ग वजा बी वर्ग. मग ए ए काय तुमचं? ए आहे तुमचं 1.8. बघा आता ह्याचा पण विस्तार होतो बघा. ह्याचं तो सिम्प्लिफिकेशन करतो त्याचं मी अजून. ओके. ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे काय सांगा बरं मला? ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी. बरोबर का नाही? समजते इथपर्यंत? आर्यामुख समजते ना? हो सर. ओके. हा. पुढं ए किती आहे तुमचं? ए आहे 1.8. बी आहे 1.2. ए आहे 1.8 वजा बी 1.2. तर बेरीज 1.8 आणि 1.2 काय झाले? 3 येतं बरोबर. बेरीज 1.8 आणि 1.2 ची बेरीज काय येते? 3 येते. आणि 1.8 वजा 1.2 बेरीज काय येते? 0.6 येते. त्याचा भागात 18 येतो. एका पॉईंट दशांश 1.8 त्याचं उत्तर असणार आहे. कळतंय का? हो सर. हो सर. हो सर. ओके. रिप्लाय झाल्यानंतर माईक लगेच म्यूट करत चला, कारण तुझा व्हिडिओ ऑन असेल. वेदिका तुझा माईक अजूनही म्यूट नाही बघ. वेदिका जॉईन नाही का तू क्लासला? रिप्लाय देत नाही असं नाही होऊ शकत. रिप्लाय देते वेदिका नेहमी. वेदिका चिकुडेकर. माईक म्यूट करतो मी 1 मिनिट. एकच मिनिट. ओके. आता मला वाटतं या प्रकारची उदाहरणं राहिली आहेत. विस्तार सूत्रावरची उदाहरणं राहिली आहेत. आपण टाईप वाईज जात होतो आहे का नाही? तर मी आता हे जे स्वाध्याय आहे माझ्यापाशी त्यातलं सगळी विस्तार सूत्र टाईपची जी उदाहरणं आहेत ती घेऊन टाकतो. पुढं 2-3 दिवस सुट्टी पडल्यामुळे मलाही थोडं लक्षात येणार आहे कोणते उदाहरण घेते ते. पण ठीक आहे, मी घेतो माझ्या अनुषंगाने. ओके. पुढचं एक्झाम्पल घेऊया. पुढचं एक्झाम्पल आहे 3.7 चा क्यूब प्लस 1.3 चा क्यूब भागिले 3.7 चा स्क्वेअर मायनस 3.7 प्लस 1.3 प्लस 1.3 स्क्वेअर. आत्ताचे आपण उदाहरण शिकवले बघा तुम्हाला. सोडवाल तुम्ही? जमेल का तुम्हाला? हो सर. हो सर. ओके. आता किती काय रे? इथं काय आहे बघा. इथं ए बरोबर 3.7 घ्या, बी बरोबर 1.3. मग इथं काय दिले सर? तर इथे दिले ए चा क्यूब प्लस बी चा क्यूब. खाली काय? ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ए प्लस ए क्यूब प्लस बी क्यूबचा विस्तार काय सर? त्याचा विस्तार आहे ए क्यूब प्लस बी क्यूबचा विस्तार काय सांगा? त्याचा विस्तार आहे ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. तसंच आहे ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. कॅन्सल राहील काय? ए प्लस बी राहील. एची व्हॅल्यू ठेवून टाका. एची व्हॅल्यू 3.7, बीची व्हॅल्यू 1.3. यांची बेरीज 7 3 झालं 0. चला हे 4 4 ने 5 5.0. उत्तर येतं 5. कळतंय का? हो सर. सर. हो सर. हो सर. हो सर. सर. हो ओके सर. ठीक आहे.
पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. कोणते प्रश्न घेतले कोणते राहिले हे थोडे माझ्या लक्षात येणार आले. आणि माझ्याकडे हे जे जुनं पुस्तक आहे त्यामध्ये क्वेश्चन कमी आहेत ऑलरेडी. ठीक आहे, ऑलरेडी प्रश्न कमी आहेत त्यामध्ये. चला घेऊया. एकशे पाच चा क्यूब बरोबर किती? आता हे विस्तार सूत्राच्या साहाय्याने सोडवायचंय. ठीक आहे, सोडवायचंय. विस्तार सूत्र जे आहे त्या विस्तार सूत्राच्या साहाय्याने आपल्याला सोडवायचंय. तर कसं सोडवायचं? हा, लक्ष सगळ्यांचं इकडं. हा, दुर्वा माईक ठेव. हा, कसं सोडवायचं सर? इकडे बघा. 105 या द्विपदी स्वरूपात देतोय. 100 प्लस 5 कंसाचा क्यूब. आता मला सांगा ए प्लस बी क्यूबचा विस्तार काय सांगा बरं? कोण सांगेल मला? रेज हँड करा. हा, ओबी सांग. ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab कंसामध्ये ए बी इज इक्वल टू ए चा घन प्लस 3 आता हे ए. का? हे चालेल का सूत्र? नाही सर अजून एक आहे म्हणजे 2 आहेत तिथं. हो, दोन तुम्ही कोणत्याही पद्धतीने लिहा. ओके, तुम्ही कोणत्याही पद्धतीने लिहा. ओके, किंवा तुम्ही असं सांगू शकता, असं लिहू शकता. ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab कॉमन ए प्लस बी. बरोबर आहे? हा, आपण कोणत्या पद्धती लिहू शकतो? तुम्हाला दिसत नाही का स्क्रीन? मी थोडं एक मिनिट. आधीच ते स्क्रीन सगळी. सर हा, बोला. सर तिथं 100 अधिक 5च खाली तर असं वेगळं का नाही लिहू शकत? वेगळे घेऊ शकतो, पण वेगळ्यात स्क्वेअर घर पॅड आहे का? 100 सोपं जाईल ना आपल्याला. तू 104 अधिक 1 पण घेऊ शकतेस, 102 अधिक 3 पण घेऊ शकतेस. 102चा पुन्हा क्यूब करणं अवघड जाईल ना. कळतं का नाही? 100च्या पुढे घ्यायचं. तर मग आता हे जे सूत्र आहे कोणतं? हे खालचं सूत्र वापरू. खालचं. ठीक आहे, त्या सूत्रानुसार हे विस्तार करायचा याचा. ठीक आहे, 100चा क्यूब सूत्र लिहितो अधिक 5चा क्यूब अधिक 3 गुणिले 100 गुणिले 5 कंसामध्ये 100 अधिक 5. ओके, 100चा क्यूब किती रे? सांगा. बरोबर का? हो हो सर. 5चा क्यूब प्लस 5 माईक कोणाचं ऑन आहे? प्रणव. प्रणव हातमध्ये माईक पण ठेव. 5 त्रिक 15 15 एक 15 1500 गुणिले 105. ओके, प्लस 125 प्लस याचा म्हणजे काय करा बरं? हे 0 2 इथं ठेवले. 15 5 75 5 त्याला 7 15 0 0 7 ला 7 15 1 15. अंक गुणाकार याची बेरीज करी सगळ्यांची. 5 ला 5 0 0 सॉरी गुणिले बेरीज करू. 5 2 5 आणि 1 6 7 5 1 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1. करेक्ट उत्तर. बेरीज करेक्ट आहे बोला. सर अशा पद्धतीने काढायचं. तर या शिंदेचा माईक म्यूट ठेवत जा, ऑन ठेवत जाऊ नको. चुकून
माईक म्यूट करायचं. तू स्क्रीनवर येते माईक ऑन असते. हा, ऑटोमॅटिक स्क्रीनवर येते माईक ऑन असते. कोण राहिला होता सर सॉरी. चुकून नको ठेवू. काय व्हायले मागच्या व्हिडिओमध्ये असंच झालं होतं. प्रत्येक वेळेस तू मध्ये येतेस, प्रत्येक वेळेस तुझाच राहिला होतं म्यूट. हा, म्यूट ठेवायचा. त्यावेळेस तुला रिप्लाय द्यायचा ना, त्यावेळेस ऑन म्हणजे ऑन कर आणि इतर वेळेस म्यूट कर. हो सर. चालेल. आता बघा, पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण. हे समजलं एक्झाम्पल सगळ्यांना? हा, सत्यजित काही डाऊट आहे? हो सर. नाही सर. तर सत्यजित 30.2 मला 6वा प्रश्न समजला नाही मला. काय प्रश्न सांगशील का मला? माझं पुस्तक जुनं आहे. 30.2 मधला का हाच प्रश्न आहे? हाच प्रश्न 6वा प्रश्न. ए 1 + a + b + ab हा प्रश्न आहे का? हा, तोच सर. बरं, ठीक आहे. ओके. तो प्रश्न आपण घेतला वाटतं का नाही रे? हा प्रश्न घेतला वाटतं, मग मला घेतल्यासारखं वाटतंय. ab 1 + सोपा प्रश्न आहे. बघा काय लिहिलंय याच्यामध्ये. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करू शकतो या प्रश्नामध्ये, काय काय करता येईल. तर 1 + ह्या जे वरचं आहे, खाली 1 + a आहे, वरी 1 + आहे, इथं पण 1 + a कॉमन निघू शकतो. कसं निघू शकतं मी सांगतो. इकडे बघा, 1 + a त्याने कंस केलाय याला, ओके, प्लस इथून मी काय काय कॉमन काढले, इथून समजा मी a कॉमन काढलं, b कॉमन काढलं, b 1 असलेलं 1 × बघा, मी काय मॉडिफिकेशन करतोय. मी थोडस माझ्या मनानं म्हणजे ते उत्तर काढण्यासाठी आवश्यक आहे. मी गृहीत धरतो ते उत्तर काढण्यासाठी आवश्यक आहे. काय करतोय, 1 × 1 + a असं करतोय. काय करतोय ते सांगतो तुम्हाला मी. b + ab यामध्ये बी कॉमन काढलं. बी कॉमन काढलं काय राहतं रे, 1 राहतं, इथे a राहतं. तर इथं 1 + a आणि इथं 1 + a येण्यासाठी इथं 1 × इथं ब्रॅकेट 1 + a असं मल्टिप्लाय लिहिले मुद्दा, ओके, भागिले 1 + a. आता आपण जे अवयव पाडतो त्या पद्धतीनुसार काय होतं रे, 1 + a हा एक अवयव पडतो, 1 + b हा एक अवयव पडतो, भागिले 1 + a हा एक अवयव पडतो. इथपर्यंत आले का सांगा? हो सर सर. तिथे प्लस बी कसं? एक एक जण बोला. तिथे 1 + b कसं काय आलं असं? हे बघा, हे इथलं 1 आणि इथलं b, हे मिळून 1 + a आणि हे मिळून हे 1 + b, याचे 1 + b अवयव पाहिले आपण. हो सर. अवयव, ओके. हे 1 + a कॅन्सल, 1 + a कॅन्सल राहिलं काय, 1 + a. ओके, राहिलं काय, 1 + b. आन्सर काय आहे, 1 + b. ऑप्शन नंबर येतो बघा, दुसरा पर्याय. सगळ्यांनी सर ती समजलं? पहिली स्टेप नाही कळली. कोणती? सर ते अवयव कसे पाडले ते नाही कळलं. इथे काय केलं माहितीये का मी परत बाजूला काढतो बघा, इकडे बाजूला लिहितोय 1 + a + b + ab. इथं काय केलं, याच्याकडून मी एक कॉमन काढला, ओके, एक कॉमन काढला आणि लिहिलं 1 + a. इथपर्यंत काय आलं असेल तुम्हाला? ओके. हो. आणि दुसऱ्या 2 राशी आहेत त्याच्यामध्ये मी या 1 + a, बरोबर आहे. मग इथं काय आलं, की 1 + a हे 1 + b काय पडले, या दोन्हीचं मल्टिप्लाय करा, हे चलते. सर तिथं आपण मल्टिप्लिकेशन का केली? काय केलं, कारण आपलं छेदामध्ये 1 + a आहे ना, तर काढायचंय ना आपल्याला, आपल्याला उत्तरापर्यंत जायचंय, म्हणून केलं ते नसतं केलं तर आपण गेलो असतो. आपण डायरेक्ट नाही काढू शकत. हे 1 + a 1 + a कॅन्सल, b + a b उत्तर असं नाही येऊ शकत. कळतंय का मयंक? हा सर. आपण असं डायरेक्ट नाही काढू शकत ना. आता हे असं केलं जातं, तर हे दोन्ही ज्या राशी आहेत त्या गुणाकार स्वरूपात झाला. दोन्ही राशीचं गुणाकार स्वरूपात असेल तर काटछाट होते ना, म्हणजे कॅन्सलेशन होतं. प्लस मध्ये असं कॅन्सलेशन होऊ शकत नाही, म्हणून ते केलं. ते उत्तर काढायचं होतं, पण त्या दृष्टीने आपण पर्याय शोधले. कळतंय?
अजून कोणता प्रश्न तुम्हाला येत नाही सांगा मला, तुमच्या पुस्तक असेल सांगा, मी ते सोडून घेतो लगेच. कारण माझ्याकडे जे पुस्तक आहे जुनं पुस्तक आहे, त्यामुळे थोडं मलाच कन्फ्युज होते कोणते प्रश्न राहिले काही कळणार नाही. मी एक प्रश्न सोडून घेतो बघा, हा प्रश्न राहिलेला आहे सांगा मला, अवयव पाडायचा आहे म्हणजे उत्तराचा आहे, बघा मी सांगा मी एक प्रश्न लिहितो तुम्हाला. हा प्रश्न एक्झामला विचारलेला प्रश्न आहे, मला वाटतं ह्या प्रकारचे प्रश्न म्हणजे राहिले 2017. हा प्रश्न राहिला का रे? 9व्या स्वाध्यायाचा प्रश्न आहे बघा. तो घेतलाय. हा प्रश्न शिकवलाय शिकवायचा राहिला सांगा, राहिलाय माझ्या मध्ये. राहिलाय सर. हा 4 त्याच्यामध्ये 2 पर्याय निवडायचे, 2 पर्याय. काही पर्याय देत नाहीत, आपण आधी उत्तर काढूया, पर्याय दुसरा पर्याय कोणता ते शोधूया. ठीक आहे. मग हा सोडवायचा कसा सर प्रश्न? आता इथं बघा, हे 2 सूत्र म्हणजे काय रे? त्याला ए स्क्वेअर बोलूया. हा प्रश्न बोल. या प्रश्नाचं सोल्युशन मला येत नाही. बरं ठीक आहे, मी समजावून सांगू सगळ्यांना, आता मी सगळ्यांना समजावून सांगू. ठीक आहे. आता बघा, हे 15,000 म्हणजे बी स्क्वेअर म्हटलं. ओके. आता बघा ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर, बरं का? ठीक आहे. मग ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर आलं तुमच्या लक्षात आलं पाहिजे, ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअरचा विस्तार काय आहे? ए प्लस बी, ए मायनस बी हा विस्तार आहे. मग तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की 2017 प्लस 2015 यांची बेरीज 432 येते. ओके. म्हणजे 432 ला मी कसं लिहू शकतो? या प्रमाणे लिहू शकतो. लिहू शकतो का? लिहू शकतो. 2017 प्लस 2015 बेरीज 30 येते ना. ओके. मग मी लिहितो, हे बघा 2017 चा वर्ग म्हणजे 2015 चा वर्ग, आणि खाली जे आहे 432 ला त्याच्या मी असं लिहितोय 2017 अधिक 2015. ओके. समजते इथपर्यंत काय अडचण नसेल इथपर्यंत. आणि याचा विस्तार करायचा आहे, त्याचा विस्तार काय होईल? 2017 प्लस 2015, 2017 भागिले 2017 प्लस 2015. ओके. समजते इथपर्यंत काय अडचण नाही. हे कॅन्सल, हे कॅन्सल राहिले काय? 2017 2015 किती राहिले उत्तर? 2 राहिले उत्तर. ओके. पर्याय तो 2 निवडायचे, तर दुसरा पैकी पर्याय दिलाय वर्गमूळात 4. वर्गमूळात 4 म्हणजे काय? शिवम सोळंके माईक मध्ये ठेवा. ओके. सोनाली माईक सर म्हणजे समजलं? सर ते म्हणजे 2017 वर्ग वजा 2015चा वर्ग, त्याचं ट्रान्सफर आपण इकडे केलं का प्लस मायनस हो मध्ये? हो, याचा विस्तार केला, याचा विस्तार केलाय. ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे काय असतं? ए प्लस बी, ए वजा बी, ए मायनस. या पद्धतीने. हो सर. ओके. समजलं सगळ्यांना काय अडचण? नाही सर. ओके. मला वाटतं हा पण प्रश्न आपला राहिला असेल, घेतो. लिहून घेताय ना? हो सर. हो सर. हो सर. 169चा वर्ग वजा 1, 13चा वर्ग वजा 1, हा प्रश्न विचारलाय मला 21 ला. 30 आपला हा पण प्रश्न आपल्याला राहिला, बरोबर का? कसं सोडवणार आहे आता बघा. तर 169चा वर्ग म्हणजे काय रे? 13चा वर्गचा वर्ग. बघा 169 म्हणजे काय रे? 13चा वर्ग, याचा वर्ग वजा 1 भागिले 13चा वर्ग वजा 1. ही स्टेप मला समजली असेल. ओके. म्हणजे काय केलं मी? 169 म्हणजे 13चा वर्ग लिहिले. ओके. आता पुढे बघूया मित्रांनो. 13चा वर्गचा वर्ग म्हणजे काय रे? तर 13चा चौथा घात.
एकचा चौथा घात म्हणजे एकच ना रे, असं लिहू शकतो का मी? एकचा चौथा घात म्हणजे एकच. भागिले 13चा वर्ग वजा 1. एकचा वर्ग मी लिहितो, एकचा म्हणजे एकचा वर्ग लिहितो. आता बघा 13चा चौथा घात वजा एकचा चौथा घात, ए चा चौथा घात वजा बी चा चौथा घात. काय सूत्र आहे रे? ए चा वर्ग अधिक बी वर्ग गुणिले ए वर्ग वजा बी वर्ग, हे सूत्र आहे. या सूत्रानुसार 13चा वर्ग अधिक 1चा वर्ग, 13चा वर्ग वजा 1चा वर्ग भागिले छेदामध्ये 13चा वर्ग वजा 1चा वर्ग. हे कळलं असेल तुम्हाला, झाले ना? तर काय कॅन्सलेशन होतं? हे कॅन्सल राहतं काय? 13चा वर्ग अधिक 1चा वर्ग, 13चा वर्ग अधिक 1चा वर्ग राहतो, 13चा वर्ग अधिक 1चा वर्ग, 13चा वर्ग 170, 1चा वर्ग 1, उत्तर येतं 100. हा प्रश्न क्रमांक 21 ला समजतंय ना? हो सर. हो सर. हो सर. सर सर आपण जर त्याचा असं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं विस्तार केला तरी पण येईल ना उत्तर? हो येतं येतं, तसं केलं तरी येतं. आपण डायरेक्टली हा असं ए स्क्वेअर लिहिलं तरी येतं. तुम्ही त्या फॉर्मॅट सोडा, एची बीची किंमत पुढे करा थोडं शेवटी. असाच एक प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो, इथे पुस्तकात आहे. माईक कोण चालू आहे? शिवम चालू घे, माईक वर ठेव. 100चा वर्ग वजा 1 भागिले 10चा वर्ग वजा 1. सेम प्रश्न आहे बघा, सेम. आता तू सोडवलं त्या पद्धतीने लगेच उत्तर काढतात. 100 अधिक 101 तेच उत्तर येतं, पण सोडवायचं कसं हे कळायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, कारण तुम्ही आता सोडवलं तुम्हाला माहिती आहे उत्तर काय येते ते, त्यामुळं पण सोडवायचं कसं हे कळायला पाहिजे तुम्हाला. काय करणार तुम्ही? 100चा वर्ग वजा 1 म्हणजे काय करणार? तर 10चा वर्ग चा वर्ग वजा 1 भागिले 10चा वर्ग वजा 1. तर हे 10चा चौथा घात वजा 1चा चौथा घात, 10चा वर्ग सॉरी 10चा वर्ग वजा वजा 1चा वर्ग, 10चा वर्ग अधिक 1चा वर्ग, 10चा वर्ग वजा 1चा वर्ग भागिले 10चा वर्ग वजा 1. काय कॅन्सल राहील? कॅन्सल राहिले काय? 10चा वर्ग अधिक 1 वर्ग, 10चा वर्ग 100, 1चा वर्ग 1, उत्तर येतं 100. ओके. सर तिथे पण चौथा घात येणार का? ओके, 10चा चौथा घात वजा 1चा चौथा घात, आपल्याला जो सूत्र वापरायचं याचा चौथा घात वजा बीचा चौथा घात, 1चा पण चौथा घात वापरा ना तुम्ही. कळतंय का? चालेल. अजून कोणतं राहिलं असेल? हा हे राहिलं असेल. यम प्लस 1/m वर्ग, हा झाला एक प्रश्न राहिला, सांगा पण मला. हा प्रश्न शिकलाय राहिला, राहिलाय ना? हे शिकूया. आता बघा रे, खूप सोपं आहे. त्याला काय करायचं? हे बघा, इथे ए बरोबर काय रे? यम आहे. तर बी बरोबर काय रे? 1/m आहे. ओके, मग ह्या ह्या या मी काय बोलतोय? यम प्लस 1/m. हा ओके, याला मी या पूर्ण याला हे वरचं काही समजू नका, वरचं मी काहीच करतो. मी काय म्हणतोय, लक्ष देऊ द्या. हे हे हा जो स्क्वेअर आहे ना, हा पूर्ण, या पूर्णला ए समजा आणि यम वजा 1/m याला बी समजा. कळते का मी काय लिहिते इथं?
आता बघा, मग हे काय झालं, हा a चा वर्ग झाला आणि हा b चा वर्ग झाला. ओके. मग a वर्ग वजा b वर्ग विस्तार काय असतो रे? a प्लस b, a वजा b हा विस्तार आहे. एक आहे तुमचं, मग ठेवा. छुटता नहीं, छुटता नहीं, छुटता नहीं. ठेवूया a प्लस b ठेवूया. एक आहे m प्लस एक छेद m, a ची किंमत मी इथे ठेवली. b ची किंमत काय? m वजा एक छेद m. हा, कंसात आहे गुणिले a ची किंमत m प्लस एक छेद m वजा, जर वजा आहे, वजा असला मग पुढच्या किमतीत बदलणार आहे बरं का. ओके, पुढच्या किमतीत मी अजून एक छोटा कंस घेतोय, त्याच्यामध्ये लिहितोय m वजा एक छेद m. इथपर्यंत कळाले का? काय केलं रे मी? a ची किंमत मांडली, b ची किंमत मांडली. आलंच लक्षात तुमच्या. ओके, आता बघा, हे एक छेद m प्लस एक छेद m वजा एक छेद m कॅन्सल, m प्लस m 2m गुणिले m प्लस एक छेद m, हे वजा इंटू m वजा m, हे वजा वजा अधिक एक छेद m. हे काय आले का? चिन्ह बदलले मी. कळतंय ना? काय केलं? चिन्ह बदलले. मला काय होणार आहे? प्लस m मायनस m कॅन्सल, काय झाले? 2m अधिक एक छेद m अधिक एक छेद m, म्हणजे काय झाले? 2 गुणिले एक छेद m. ओके, त्या दोन्हीतलं 2 केव्हा काढलं? 2m अधिक एक छेद m तुमचं उत्तर. कळतंय? पर्यायामध्ये तर हे उत्तर नाहीये. उत्तर बघूया काय. पॉईंट एक पर्यायामध्ये हे पर्याय नाहीये, हा मी पर्याय चेक केला होता. वेगळं उत्तर इथे आपण चेक करूया. पण मागं उत्तर बघतो मी, काय उत्तर लिहिलं मी एकदा. काही चुकले बघा आपलं. कुछ तो गलत हुआ है. सर सगळ्यात खाली 2m प्लस 2 इंटू 1 अपॉन m का घेतलंय? त्याच्यावरती आपण इंटू घेतलं होतं. हा बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. पण मला काय चुकलंय काय? बरोबर आहे, इथं प्लस चिन्ह आपण चुकलंय, इथं मायनस, इथं मल्टिप्लिकेशन, इथं मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे, काही चुकलं नाही आपलं. इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथं मल्टिप्लिकेशन चिन्ह घेण्याऐवजी मी प्लस चिन्ह घेतलं. आता आलं बघा, हे बघा आता, हे m कॅन्सल, हे m कॅन्सल. ओके, मी लिहिलं इथं प्लस चिन्ह लिहिलं. प्लस बघा, चिन्ह चुकलं की हो होतो, उत्तर येत नाही. 2 गुणिले 2 4, त्याच उत्तर आहे. आलं का उत्तर? थोडं म्हणजे असं चिन्हामध्ये बीजगणितात हाच प्रॉब्लेम आहे, चिन्हाचा घोळ होऊन जातो. ओके, व्हिडिओ ऑन ठेवा, सगळ्यांची व्हिडिओ मी पाहतोय. समजले का सगळ्यांना? हो सर. हो सर. अजून पुढचा प्रश्न करा तुमचा. पुढचा प्रश्न 10.5 गुणिले 10.5 अधिक 15 गुणिले 10.5 अधिक 7.5 गुणिले 7.5 भागिले 10.5 अधिक 7.5. विस्तार सूत्राचा वापर करायचा हा प्रश्न सोडवण्यासाठी. हा प्रश्न विचारला आहे 28 वर्ष परीक्षेला 2020 साली. 2020 साली विचारलेला प्रश्न आहे. ओके, आता पाहूया हा प्रश्न सोडवायचा कसा. आता बघा, खाली 10.5 आहे, 7.5 आहे. 10.5 चा वर्ग आहे, 7.5 चा वर्ग आहे. म्हणजे काय रे, काही सूत्र लागू होत आहे. ओके, बारकाईचं बघितलं तर प्लस 15 म्हणजे 10 गुणिले 5. 15ची जर फोड केली तर 2 गुणिले 7.5 म्हणू शकते 15ची. त्या 15च्या ऐवजी मी असं लिहू शकतो का? 2 गुणिले 7.5. हो सर.
हम्म. आता बघा 10.5 गुणिले 10.5 म्हणजे काय करतो मी 10.5 चा वर्ग म्हणजे ह्याला ए वर्ग म्हणूया शॉर्टकट सोडवतोय तर ए वर्ग म्हणतो हे 2 गुणिले बी गुणिले ए 2 गुणिले बी थोडक्यात प्लस बी वर्ग म्हणजे काय आहे हे वरचं जे सूत्र आहे ते ए प्लस बी कंसाचा वर्गाचा विस्तार आहे बरोबर ना समजतंय हा हो विस्तार घ्यायचा ए हो आणि बी सर. कंसाचा आहे म्हणून मी असं लिहू का 10.5 अधिक 7.5 कंसाचा वर्ग 10 गेले 10.5 अधिक 7.5 बरोबर आता स्क्वेअर म्हणजे काय असतं रे तर हे 2 टाइम्स मल्टिपल असतं बरोबर आहे स्क्वेअर म्हणजे 2 टाइम मल्टिपल म्हणजे छेदातलं एक टाइम म्हटलं आणि स्क्वेअर मधलं एक टाइम म्हटलं राहिले काय एक टाइम राहिले म्हणजे जाऊ शकतो 10.5 अधिक 7.5 यांची बेरीज करा 10.5 अधिक 7.5 मला वाटतं ह्या अक्षरात सोडवलंय अगोदर तुला आठवतं शिकवल्याचं आहे का नाही 5 आणि 5 10 5 4 1 7 आणि 8 1 जाईल 18 येईल कळालाय हा प्रश्न हो सर. हो सर. एमजीडी बॉयजला कळालंय का आता घोडके हो आयुष सर. करते हो. आयुष गोरे कोण कोण जॉईन आहेत कमी जणांच आहेत ओके ठीक आहे पुढे आपण जाऊया. मला वाटतं आपण बऱ्यापैकी एक्झाम्पल घेतलेले या टॉपिक मध्ये आता उद्या आपण एक्चुअल समीकरणे हा गट चालू करूया चालेल हो सर. ठीक आहे मग आपण थांबूया उद्या 8 वाजताच असेल उद्या 8 वाजताच क्लास असेल आपला चालेल सर. एंड करतोय मी मीटिंग